भर पावसात कराड चिपळूण महामार्गावर झालेल्या निकृष्ट कामाबद्दल मनसेचे आमरण उपोषण चालू. यावेळी उपोषण कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अधिकारी यांनी केला, मात्र उपोषण कार्यकर्ते आपल्या मतावर ठाम राहिले आणि उपोषण चालूच ठेवले आहे. पहा अधिकारी व आंदोलकांमधील संवाद. निवेदन आणि आमचं जे काय म्हणणं आहे ते दिलेलं आहे. आम्ही तुम्हाला मला उत्तर पण दिलेलं आहे. ते पत्र मिळाले. हो. मॅडम काय आपण काय म्हणा इथे? मी डेप्युटी इंजिनियर. डेप्युटी इंजिनियर आहे. आधी शेजवळ पहिले शेजवळ साहेब. शेजवळ साहेबांची जागी कसं आहे, तुमचं उपोषण मागे घ्यावं आणि सहकार्य करावं ही एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही तुमचं सांगा मत आणि काय जेवढं आम्हाला करता येईल आपण हे सर्व चॅनलवर आहेत, पत्रवाले आहेत, पत्रकार आहेत, हे पत्रकार आहेत सर्वजण. त्याच्यासमोर सर्वांच्या मी पण विचारतो, ते पण तुम्हाला ऐकतो. मुळात माझं हे तिसरं उपोषण आमचं म्हणजे माझं म्हणणं असं माझ्या पक्षाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्या रस्त्यासाठी म्हणजे जो कराड चिपळूण जो रस्ता आहे त्यासाठी हे तिसरं उपोषण आम्ही करू. आणि त्यावेळी पहिल्यांदा सुद्धा आमचं मागणं असंच होती, जे काम केले ते चुकीच्या पद्धतीने केले, निकृष्ट पद्धतीने केले, म्हणून त्याची पाणी किंवा जे काही डागडुजी किंवा रिपेअर करायचं होतं ते आम्हाला त्यावेळी काही प्रमाणात करून दिलं. त्याच्यानंतर आम्हाला सुद्धा काही पत्र तुम्ही दिली होती की कंपनी पूर्ण काम करून देणार आम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही कंपनी जाते असं कळल्यानंतर सुद्धा पत्र व्यवहार केला. त्यावेळी म्हणते नाही आम्ही तीच कंपनी करणार आहे, काय असं काय जाणारं गेलं नाही. ती कंपनी गेली, कंपनी गेल्यानंतर त्या कंपनीनं मुळात आजपर्यंत किती तुमच्याकडून जे काही तुम्ही त्यांना आधार किती बिल केले आणि त्यांनी प्रॉपर किलोमीटर किती केले आणि ते किलोमीटर करत असताना त्यांचं चालू झालं त्यांनी संपलं ते हे त्यांनी जे कामाचा जो त्यांचा काळ होता तो त्यांचा पूर्ण कधी झाला आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांना मग नंतर जे तुमचं मेंटेनन्स जे होते त्याची किती वर्ष होते आणि त्याच्यात नंतर दुसरं जी झाडं तोडली ते तर त्यांनी ॲफिडेविट करून दिलं होतं की आम्ही 6 महिन्याच्यात लावणार, तिथं झाडं त्यांनी लावलीच नाही. झाडांचा काय विषय आहे, जेव्हा L&T कंपनीने 35 किलोमीटरचं काम पूर्ण केलं, आता ती कंपनीने त्यांचं काम पूर्ण करून त्यांचं मेंटेनन्स च्या वेळेस आता भूसंपादनाचं काय झालं, त्यावेळेस भूसंपादन बाकीचे जे 13 किलोमीटर राहिले होतं त्याचं भूसंपादन झालं नाही, त्यामुळे तेव्हा ते काम होऊ शकलं नाही. पण आता भूसंपादनाची प्रक्रिया चालू आहे. जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना जागेचे पैसे मिळेल, जेव्हा ती जागा आम्हाला परत मिळेल तेव्हा ते पूर्ण झाडे लावतील. आम्ही तर L&Tला पत्र पण लिहिलेलं आहे, ती झाडे लावण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी जागा ताब्यात घेऊन. पण पेमेंट मॉर्थकडून मॉर्थकडनं दिल्लीकडनं ती चालू आहे पेमेंटची प्रोसिजर आणि दोघा-तिघां गावाला 8 दिवसापूर्वी पण पैसे मिळाले. ही प्रक्रिया चालूच आहे. ज्या आम्हाला जागा ताब्यात येईल ना सर, त्यामुळे सगळी झाडं कोणती जागा तुमच्या ताब्यात पाहिजे म्हणजे झाडं लावण्यासाठी? झाडं लावण्यासाठी सर त्यांनी पूर्ण 35 किलोमीटर 4 गावं आहेत, त्यांची पूर्ण मावशी मल्हारपेठ ह्या सगळी जागा आहे. जागा कुठली तुम्हाला पाहिजे म्हणजे कोणती जागा? म्हणजे जोपर्यंत त्यांचं LAचं पेमेंट होणार नाही सर, मग ते प्रांत आम्हाला ते कर्जप्र देणार नाही ना. रस्ता मग कसं काय आपण केलं? आधी भूसंपादन केलं पाहिजे आणि मग रस्त्याचं टेंडर नाही मॉर्थच्या मंजुरीनुसार आपण काम सुरू केलं आणि सोबत LA पण केला ना. नाही मॅडम, आधी सांगतो, आधी जागा संपादन होणार ना, मग टेंडर. असं कसं होतंय? मी सुद्धा पाठपुरावा केला आहे संदर्भात. हो ना, जागा पण त्यावेळेस आम्हाला जशी मंजुरी आल्या, जसं आम्हाला निर्देश आले तसं ते काम चालू झाडं लावायला पाहिजे होते. हे झाडं वृक्षारोपण होणार आहे, बरोबर आहे? होणार आहे, रस्त्याकडेच होणार आहे, बरोबर आहे? हो. नाही हे बघा, रस्त्याच्या कडेला पण होईल आणि जर रस्त्याच्या कडेला तेवढी झाडं लावण्यासाठी मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध नसेल तर दुसरीकडे जागा आता सध्या झाडांच्या 4 पट झाडं लावायचे, ज्या ठिकाणी आता रस्ता पूर्ण आहे त्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध आहे, बरोबर आहे? भूसंपादन परत शेतकरी तुम्हाला काही आतली जागा देऊ शकत नाही स्वतःच्या शेतात. जे तुमचं काम झालेलं आहे, रस्ता पूर्ण झाला ते शेजारीच लावू शकतात. ती तर आतापर्यंत झाली असतात लावून, 4 वर्ष झाली कामाला. आता झाडं काय अवस्थेत असतील ती पूर्ण आपण जी आता बांधलेली ती आपली. आज मॅडम शेतकऱ्यांचं सुद्धा एवढे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी
रस्ता उतरायला लागतो तिथं रस्ता सुद्धा त्या कंपनी करून दिला नाही. शेतकऱ्यांना पाईपलाईन सुद्धा करून दिलेलं नाही त्यांनी. नाही, अपवाद मी सुद्धा आहे बरं त्याच्यात. का, त्याचं नाही. तुम्हाला म्हणजे एक एवढं 2019च्या उपोषणाला त्यांनी लिहून सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बरं का, जी पाहणी आमचा जो अहवाल झाला होता आणि तुमचे सर्व अधिकारी होते त्यावेळी शेजवळ चालू पत्रकार पण होते सर्व, त्यावेळी हे तुम्हाला हे सुद्धा असे मी दिले होते आणि त्यांनी दिले होते की हे काम आम्ही सर्व करून देतो. हे सुद्धा काम त्यांनी बऱ्यापैकी मी सोडून गेले. त्याच्यानंतर त्यांनी लेखी दिले, तुम्हीच दिले लेखी. त्याच्यानंतर जे जोड रस्ते, प्रत्येक जोड रस्त्याला तुम्ही बनवून देणार ते सुद्धा या LNT कंपनीने आजपर्यंत करून दिले नाही, कुठंही करून दिले नाही. बघा तुम्ही आडूळ जावा रस्ता म्हणला तर कुठल्याही रोडला जा. त्यांच्या स्कोपमध्ये नव्हतं. नाही पण आम्हाला लिहून दिलं होतं, मग स्कोपमध्ये का नव्हतं तर कशाला लिहून दिलं? आम्हाला लेखी दिलं होतं. तेव्हा कदाचित शासनाला प्रस्ताव वगैरे त्यांनी पाठवला असेल, मंजूर झालेला 100% नसावा, नाहीतर असं होऊ शकणार पण नाही. पाहणी करून दिलं Agreement मध्ये. म्हणजे हे पत्रकार आहेत ना, हे सर्वच होते त्यावेळी पाहणीला, ते अधिकारी होते दिवसभर, आणि ते काम आम्ही तुम्हाला करून देणार म्हणून सांगितलं आणि ते त्यांनी आजपर्यंत केलं नाही. बरं, ते करायला ती जबाबदार कोण होतं? तर LNT कंपनी होती. ती LNT कंपनी गेली, कशी गेली काय गेली त्याला ते प्रोसिजर तुम्हाला माहिती. तो काहीतरी तुमचा एखादा ते असं नियम अटी काहीतरी असतील की त्यांनी अर्धवट काम सोडलं म्हणून त्यांना काही तुम्ही त्यांचं सर 35 किलोमीटरचं काम 48 पैकी 35चं केलं. उर्वरित जे 13 किलोमीटरचं त्यांच्या अग्रीमेंट मधनच वगळण्यात आलं. नाही, वगळण्यात आलं की पण का वगळण्यात आलं? LA म्हणजे जे काही असेल शासनाचे म्हणूनच किंवा म्हणतो की भूसंपादनाचे 100% प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मी काय म्हणतो, ज्यावेळी काम मंजुरी किंवा जेव्हा घेतलं तेव्हा काहीतरी ते प्रोसिजर झालं असेल तेव्हा त्यांनी 48 पॉईंट काय जे 417 किलोमीटरचं त्यांनी घेतलं. ते त्यांनी ज्यावेळी घेतलं ते टेंडर झालं, त्याच्यानंतर त्यांचं ॲग्रीमेंट झालं. मग ॲग्रीमेंट झाल्यानंतर पुन्हा ते ॲग्रीमेंट अर्धच 35 किलोमीटर नंतर कॅन्सल केलं. नाही, तो काय असतो नॅशनल हायवेच्या कामात डिस्कोप आणि एक हा मुद्दा असतो. जर कुठे काही अडचणी आल्या तर ते परत आपण त्यांनी काय अडचणी दाखवल्या? अडचणी सर त्यांच्या अडचणी भूसंपादनाशी रिलेटेड होत्या. आता त्याने माहिती विचारलं भूसंपादन झालं तर सुरू का केलं? भूसंपादन करताना अडचणी आल्या त्यांना. म्हणून तुम्ही अगोदर भूसंपादन करून मग रस्ता चालू करायचा होता. सर जसे शासनाचे निर्देश मिनिस्ट्रीचे निर्देश होते त्याप्रमाणे आम्ही फक्त खाली वरिष्ठ कार्यालयाने जे सांगितलं आपण त्याप्रमाणे आपण ॲग्रीमेंटनुसार चालतो. मॅडम काय झालं एवढ्या दिवस काम? मॅडम झालं काय माहितीये का? गडकरी साहेबांना बोलायला येऊ दे त्यांना. येऊ दे ना. आतापर्यंत तुमच्यावर काय असं म्हणजे अधिकारी आहेत, तुमच्या काळातलं नाही ते मॅडम. आम्हाला कोणत्याही समाधानकारक उत्तर दिलं नाही म्हणून आज बसण्याची वेळ आली. तुम्हाला एक साधं सोडून सांगतो. आता ते सर्व जे बोलतायत ना, माझं एकच म्हणायचं आहे, 2017 ते 2019 पर्यंत त्यांनी काम पूर्ण करायचं होतं. त्याच्यानंतर त्यांना ज्यावेळी वाढवून ज्यावेळी दिलं ना 21 पर्यंत, ते सुद्धा कधी दिलं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही अगोदर कुठं होतं माहिती नाही. ते सुद्धा आम्ही उपोषण केलं आणि ती सुद्धा त्यावेळी 2 वर्ष त्यांना ते वाढवून दिलं की आम्ही 2 वर्ष आम्हाला द्या, आम्ही ते पूर्ण काम करून देतो. त्यावेळी सुद्धा कंपनीनं त्यांनी लिहून दिलं तुमच्या ऑफिसनं, यांना 2 वर्ष वाढवून दिले तर आम्ही 2 वर्ष ते पूर्ण करून देतो. ते 2 वर्ष पण वाढवून दिली. मग काय म्हणायचं आहे मला की 2000 त्यांना जो कालावधी दिला त्या कालावधीत त्यांनी मुळात एक तर काम केलं नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना 2 वर्ष वाढवून दिली. 2 वर्ष वाढवून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी काम केलं ना. त्यांना जेवढं काय पैसे जेवढे त्यांचे झालं ते बिल घेतलं, त्यांना कुठलंही एक्स्ट्रा कामाचं बिल अदा करण्यात आलंच नाही. त्यांनी जेवढं काम केलं 100%. पण कालबाह्य झाल्यावर काय पनिशमेंट आहे की नाही? कालबाह्य झाल्यावर मर्यादा असते. एक्सटेन्शनचं प्रपोजल त्यांनी केलं ना, ते वरती मंजुरीला गेलं. त्यांचं एक्सटेन्शन EOT मंजूर होऊन आला, परत त्यांना कालावधी आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का मॅडम? नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आमचं एवढंच म्हणणं आहे एक शंका अशी आहे की आता ही तुमचं प्रोसेस पण त्याच्यासाठी आमचं ठेकेदारांच्या खेळात सामान्य जनतेला किती त्रास झाला? त्याच्यामुळं सामान्य जनता किती दिवस हे सहन करते? त्याच्याबद्दल कुणालाच काय त्याच्यामध्ये कळवलं काय नाही. माहितीये का, इथं ऍक्सिडेंट किंवा इथं जे काही लोक कारण नसताना म्हणजे जी जीव गमावलं ज्यांनी त्यांचं काय आणि ते कुणामुळं? या कंपनीमुळं ना किंवा संबंधित तुम्ही नाही तसे वरिष्ठ अधिकारी जे त्यांच्यामुळं ना. आता 13 किलोमीटर आम्हाला नवीन ऑलग्रेस कंपनी आले आहेत, त्यांना बोलवलं आहे किती आम्ही. वर्ष झाली? नाही पण तुम्ही बघत असाल की त्यांच्या मशिनरी आता झालं मध्यंतरी आपण संगमनगरला आंदोलन होतं त्यावेळी झालं. ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही भूसंपादन घेणं करणार आहे अजून तो पण प्रश्न प्रलंबित आहे. अजून पण भूसंपादन मॅडम गोजेगाव जवळ आहे ना, ती भूसंपादन जागा केली नव्हती, मग ते LNTनं उकरून टाकल्या साईटनं आणि नंतर ते काम बंद केले. मग आता ते उकरलेलं तसंच आहे. झालं 7 वर्ष, 6 ते 7 वर्ष झाली. त्याला जबाबदार कोण? साधं एक उदाहरण, परवा मला तुमच्या ऑफिसरांचा कुठल्या तरी फोन आला, मला माहित नाही, मी कोणाला तरी हे पत्र द्यायला तेव्हा फोन आलेला. ते मला काय बोलले की आम्हाला
आता दुसरी जागा वगैरे लागणार नाही, जे आम्ही आहे ना रस्ता तेवढाच आम्ही बनवणार आहे. आम्हाला काही शेतकऱ्यांचं वगैरे आता काही अडचण येणार नाही. तर ते कसं काय, कारण जी आता मी आमचा जो मंजूर आराखडा आहे ना, तो एक्झिस्टिंग आमचा जो रस्ता आहे ना शासनाचा, त्याच्यातच आम्ही करणार आहे. आणि शेतकऱ्यांची जमीन लागणार नाही तुम्हाला नाही इकडे तिकडे. रस्ता रुंदीकरण करणार नाही, होणार का नाही? रस्ता रुंदीकरण आमची जेवढी आहे ना ROW अवेलेबल रुंदी होणार ना. आता आहे समजा 7 मीटर आहे, तर आमचं 13 मीटर असेल तर 13 मीटर होईल, करून पण 20 मीटर नाही होणार. तुमची जागा नाही जाणार, आमची जेवढी शासनाची आहे जागा आहे तेवढ्यातच तुम्ही तेवढी. करणार आहे. Yes. 7 मीटर असेल तर 7 मीटरचाच रस्ता. जर आता आमची फॉर एक्झाम्पल आमची शासनाची जागा असेल 15 मीटर किंवा 12 मीटर, तर 12 मीटर मध्ये असेल. आता जर 7 आहे ना काहीतरी, मग तो 12 असेल तर म्हणजे 12 आता सोड, 20 नाही कुठल्याही होणार. थोडक्यात शेतकऱ्यांचं पुन्हा शेतकऱ्यांचं काय तक्रार नाही असं होणार. म्हणायचंय का? Yes, yes. नाही मॅडम, आता तुम्ही बघा काम सुरू झाल्यानंतर किती शेतकऱ्यांची तक्रार येतात. तुम्हाला लक्षात येईल काम सुरू झालं तर ते पुन्हा लोकल त्यामुळे थांबायला तक्रारी नको, पण आपण थांबायला नको. नाही, नाही, असं मला सुरुवातीला आहे वाटतं. ना मॅडम, तक्रारी पण सॉल्व्ह करायचा सर हो मॅडम. एकदम प्रयत्न करू. सुरुवातीला जेव्हा LNT आली ना, त्यावेळेस हेच प्रॉब्लेम, तेव्हा त्यांना सुद्धा सांगितलं होतं की सगळ्या जागा व्यवस्थित आहेत, आणि त्यांना त्यावेळेस सुद्धा तोच डायग्राम दिला होता. आता तुमच्याकडे सुद्धा तोच डायग्राम आहे. त्यावेळेस सुद्धा शेतकरी मध्ये आले होते की आम्हाला आमचे जमीन मिळाल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही. तेव्हा आमची जेव्हा मंजुरी आराखडा होता ना, त्याच्या लँड ॲक्विजिशनचा प्रस्ताव होता. यावेळेस आता आमच्याकडे लँड आहे, यावेळेस शेतकऱ्यांची जागा कुठेही संपादन होणार नाहीये. जे काय असेल मला ना, अपुरी वाटतं, तुम्हाला- कारण आम्ही पण संबंधित शेतकरी आहे म्हणून तुम्हाला विचारतो. नाही, नाही, अगदी कारण बरोबर. अजून तुम्ही आम्हाला सुद्धा सांगा पैसे तुमचे. मिळालेले नाहीत, म्हणल्यानंतर आम्ही त्यावेळी उभं राहणारच की येराडचं. येराडचं सर काय असतं ना, आपलं प्रांत अधिकारी पाटण यांच्याकडनं ना आम्हाला फंड ट्रान्सफर ऑर्डर येतं. मग ते आम्ही ना वरती पाठवतो RPO ला, ते ना मुंबईला आहे ऑफिस. मग आता लेंदी प्रोसेस नाही, काय होतं ना, जसं जितके पटकन आम्हाला येतं तेवढं पटकन आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी पाठवून देतो. लास्टच्या आठवड्यात साकुर्डी आणि मला वाटते मोपरे त्यांचं पेमेंट मिळालं. त्यांचं मला ते सपकाळ कोणतरी आहे ना, त्यांचा मला फोन पण येऊन गेला की मॅडम आम्हाला खात्यात पैसे जमा झाले. म्हणजे अशी पण लोक आहे की ते झाले त्यांचं ठीक आहे, न झालेली तुमच्या रस्त्यावर आली तर तुमचं काम थांबणार, एवढं सर दाखवणार. प्रोसेस एकदम चालू आहे. पाटण सिटी संदर्भात काय झाले सगळं? नाही चालू आहे ना सर, LHF ऑर्डर पास करणं वरती चालू आहे. पाटण शहरात ही पण पाटण तुम्ही शहराचं होणार काय नाही. का? तुम्ही हे आता तुमचं स्टार्ट राहिलेच करणार आहे ना समजा रस्ता, तो पाटणचं काय पाटण करणार शहर आहे? पण आहे ना तुमचं. हो ना, मग त्याच्यात आहे ना. आज ही जागा जर का माझ्या नावावर आहे, ही जागा माझ्या नावावर आहे, समजा धरून झाला माझ्या नावावर आहे, तर पलीकडचे जी पण मी हे घ्यायचं आहे परवानगी NOC, माझ्या हातावर पैसे आहे, माझ्या खात्यावर पैसे जमा करा. पलीकडचे पैसे कशासाठी घ्यायचे, गरज काय आहे? बरोबर आहे की तुमचा रस्ता जर मधनं गेलाय, काय असेल ते शेजारी पाजारी ठीक आहे, NOC मागितले तर तुम्ही पलीकडच्या पण NOC मागायचं, मग माझ्या नावावर पैसे येणार. ह्या जागेचा विषय आता. जेवढ्या ह्याच्यात 7-12 आहे, 7-12 इकडचा पलीकडचा, त्या सगळ्यांच्या आपण NOC घ्यायचे. शक्यच नाहीत हे गोष्टी. त्यापेक्षा माणूस म्हणते मरून तिकडे पैसे नको. ती तुम्हाला त्रास द्यायची, तुम्हाला म्हणजे ठेक कंपनीला भविष्यात काम थांबवलं हे काम नोटीस नाही हे मान्य आहे, पण आज ही परिस्थिती आहे. कुठे नोटीस दिल्या, कसं मला नोटीस आली नाही मॅडम, पण मी काय सांगतोय का, रस्त्याच्या आता सर्वे नंबर आहे, ह्या सर्वे नंबर मधून रस्ता गेलाय, तर अलीकडच्या पलीकडच्या समजा मला आता पेमेंट मिळणार आहे धरून चाला, तुमचे काय असतील ते भूसंपादनाचे, तर मी त्याच्या NOC पलीकडच्या अलीकडच्या सगळ्यांच्या घ्यायचे. सर आता ती त्यांची प्रोसिजर असेल प्रांतांची. पूर्ण व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं. हे काम सुरू झालं, पूर्ण झालं पाहिजे. मुंबई गोवा हायवे भूसंपादन केले आणि मग हा विषय झाला. तिथे पण आता प्रॉब्लेमच सुरू आहे, कुठे झाल्या कुठे होत आहे. कधी कधी काय होते ना सर, आता 85% ज्या याच्यावर अपवादात्मक न्याय चालू आहे ना, न्याय प्रविष्ट आहे, तिथं फक्त महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि रत्नागिरीला काय वेगळे आहेत का? सांगा ना तुम्ही. तो पण 7-8 वर्ष रखडलेला खूप खराब असेल तर मग त्या आधी हाती सुरळीत म्हणजे मोटरेबल व्हावा त्याच्यासाठी आधी हाती घेण्यात येतं. हा शासन विचार करूनच ती घ्यायचीच आहे. त्यांना तो आम्हाला तर पैसे द्यायचेच, आम्हाला कुठे पैसे काय शासन पैसे देणार आहे, काम कुठेतरी चालू झालं पाहिजे. आणि आत्ताचं आम्हाला 15 मीटर ROW आम्हाला आमच्या हद्दीत आहे, त्यामुळे 15 मीटरला एकदम चांगला सुरळीत रस्ता नाही या 13 किलोमीटरमध्ये. म्हणून म्हणजे आता माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा आणि आपण काम आता सगळं मला असं वाटतं त्यांना LOA मिळालं आहे
आणि एक 15 दिवसात वर्क ऑर्डर करून काम चालू करतील ते. 13 किलोमीटरचं नवीन काम चालू चालू आहे. त्यावेळी तुम्ही म्हणता नवीन कंपनी घेतलेला आहे. हां आपलं हे जे काम झाले एल कंपनी हां जो मधला जो आता पट्टा राहिला आहे त्याचं काय पाटण शहराचा हां हां नाही ते LNT सॉरी ते नवीन कॉन्ट्रॅक्टर आहे ना ऑलरेडी त्यांच्यात इन्क्लूड आहे. पाटण ह्या लोकांनी जे एल त्यांची पहिलीची अमाऊंट निधी जो नेला घेऊन गेले त्याचं काय नाही 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 बरं आता एक आज कॉन्क्रीटचं काम केलं मॅडम, ते कॉन्क्रीटमध्ये 100% होणार तेवढंच त्यांना ते payment सर्व केलं. ते तुमचे पेमेंट दिलेलं MB वगैरे तुमच्या त्या मी घेतलेले आहेत सर्व तुम्हाला एका मला idea दिलेलं आहे मध्ये- सर्व. हां, दिलंय. फक्त माझं एक म्हणणं आहे त्याचं की मुळात त्या कंपनीनं LNT कंपनीनं काम बंद कधी केलं, कोणत्यासाठी केलं? LNT 2021-22 21 आता तिथून नंतर त्यांचं मेंटेनन्सचं 4 वर्ष बरोबर ना? त्यांची मेंटेनन्सची किती आता वर्ष राहिली ते होत आहे? आणि आता 2026-27 1 वर्ष. ठीक आहे, मग ते 3 वर्ष. आता बरोबर आहे ते जे काय आहे मुळात त्यांचं मेंटेनन्स किती आहेत, अजून दिवस किती आहेत ते, आणि त्यांनी मुळात ना जे काय आम्ही ज्यावेळी दिलं होतं त्याच्यात ती कामं अपूर्ण ठेवलेली. काही ठिकाणी आता एक साधी गोष्ट की कॉन्क्रीटचा रस्ता आहे, मग तिथं तुम्ही जे स्पॅच मारले डांबरचे वगैरे ते कसे काय मग ते चालतात का? हो मग त्यांनी तेवढंच रेकॉर्ड केलं. पण माझं काय म्हणणं आहे की नाही नाही उलट जिथे क्रॅकिंग्स आहेत ना आपल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याला क्रॅक आहे त्यांनी क्रॅकिंग फिल करून होल करून बघितले सगळं ते करून केलं, हां, ते बरोबर. पण सुरू. मग मला काय म्हणायचं मॅडम की आता मधला एक थोडासा खराब आहे बघा. हां, सर्व येताना खडी दिसतात सर. हां आता तिथे का प्लांट बंद होतं. आता एक मला असं वाटते एक आठवड्याभरात ते करतील ते काम. म्हणजे परवापासून मी तर निर्देश दिला परवापासून करायला. प्लांट बंद होतं त्यामुळे आणि पाऊस पण सुरू होता आमचं काय त्यामुळे म्हणणं आहे त्यांनी माहिती बंद का, खरं तर त्या कंपनीवरती गुन्हे दाखल झाले ते, कारण त्यांनी मुळात आमच्या तालुक्यातलं कामच चुकीचं केलं, निकृष्ट केले, आणि त्यांनी आमचं म्हणजे आम्हाला त्याच्यातलं नॉलेज कमी असेल एक, परंतु ते मुळात अर्ध्यात कंपनी सोडल्या ना, मग कंपनीत गेल्यानं निघून, त्यामुळे आमच्या तालुक्याचं त्याच्यात नुकसान झालं. मग आमच्या जनतेचं, आमच्या लोकांचं, कारण काही काही लोकांची जी ॲक्सिडेंट वगैरे झाली ती या रस्त्यामुळे झाली, त्याला तिथं कंपनी जबाबदार आहे. सर मग आता त्यांनी कॉन्क्रीटचा रस्ता जर बनवला ना तिथे हेच होते त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कसे होते. खड्डे अर्धवट ठेवले त्यामुळे झालेत ना. हे वाले तर ते डिस्को पण झालं ना सर. पण त्यांनी अर्ध्यात सोडून गेले म्हणून म्हणताय झालं ना ना. गॅप आहे का नाही रस्त्याला, त्या गाडी अशी जाते गॅप एकदम. मोटरसायकलचं चाक अडकून 2 माणसं गेलेले आहेत. काही जण अपंगत्व आले कायमसाठी. काय झालंय बघा, जो गॅप जे पडलेत ना मोठे त्यात पूर्ण टायर काम ना करताना झालाय का ऍक्सिडेंट वगैरे. मॅडम नाही ना. कामच सुट्ट केलंय त्यांनी, त्याच्यामध्ये गॅपच एवढा ठेवलेला आहे एवढा ना. gap आहे म्हणजे तुम्ही बदलायचा 4 व्हीलर मधून फिरत असाल तर छोट्या गाड्या गेल्या तर त्यांचा टायर म्हणजे पूर्ण तुम्हाला अडकतो. 2 पॅनल मध्ये डिस्टन्स. हा आहे, डिस्टन्स आहे. आणि जो काही सुट्ट्या पार्ट मध्ये जो केलेला आहे ना रस्ता, त्याच्यामध्ये खड्डा आहे, साधारण 4 इंचा तर खड्डा आहे. म्हणजे पावसामध्ये पाणी पण साठतं आणि त्या खड्ड्याचा अंदाज पण येत नाही लोकांनी, आणि अपघात नेहमी होते तिथं. बरं का, बरं त्यांना का नारळवाडीच्या तिथे तसंच झालं मोठं. फील केलेलं आहे हे परवा सांगून आले. आणि त्यांना आपण ना बरोबर आहे, त्यांना काही काही ठिकाणी आपण ना पावसामध्ये ज्या ठिकाणी जास्त पाणी रस्त्यावर येतं, नव्या रस्त्यावर किंवा काही ठिकाणी, ते आपण त्यांना दाखवून सुद्धा ते आज पण असं आहे. या पावसामध्ये एवढं असं पाणी होतं नव्या रस्त्यावर, विचारा कोणाला विचारा. अलीकडच्या साईडला पूर्ण रस्त्यावर पाणी आहे. म्हणजे त्याच्यानंतर मला सोडलं की मला जायचं म्हणलं तर तिथून अवघड होते पावसात. शेजारनं वाहन गेलं तर तो भिजला. त्याच्यामध्ये म्हणजे ना आज सुद्धा त्यांनी तीच परिस्थिती आहे. मॅडम सांगण्याचं काय, जे आपल्याला दिलं होतं ना ते त्यांनी आम्हाला अपुरं ठेवलेलं आहे. हे बघा ना तुम्हाला दिलेलं आहे, हे सगळं असं दिलं होतं ते आम्ही करतो बोललो होतो, माहिती आहे ना. हॉल कितीतरी दिलेलं आहे, म्हणजे कितीतरी ठिकाणी आता त्यांना त्यांनी दिलं. सगळं पॅचवर्क आणि ते आता तुम्ही म्हणता गॅप ते वगैरे फील केलेलं आहे. नाही झालं मॅडम ना पूर्ण. आमचं एक म्हणणं आहे, तुमचं जे निवेदन आहे ना ते आम्ही LNT ला पत्राद्वारे कळवणार आहे. कळवा, आणि आमचं त्यांना एक सुद्धा तुम्ही एक कळवा की तुम्ही नाही आधी पण कळवलंय ना त्यांना ना नाही पाहिजे असं आम्हाला कळवलंय. नाही ऐका की तुम्ही तुम्हाला काय सांगतोय पत्रकार म्हणून ऐका जरा, विनंती वाचा. मुद्दा माझा महत्वाचा की त्या कंपनीवरती तुम्ही एकी तरी कारवाई केली पाहिजे पेपरवर, किंवा ती आम्हाला तुम्ही दिली पाहिजे, ही आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. बघा त्यांनी कुठनं मंजूर करून आणलं, नितीन गडकरींना त्यांनी सांगितलं असेल मग कॅन्सल केलं असेल, ती काही मोठी कंपनी ते आम्हाला कळत नाही. पण आमच्या लोकांना इथं तालुक्यातल्या नव्हे तालुक्यातून म्हणजे बाहेरच्या सुद्धा लोकांना इथं मोठा त्रास झालेला आहे, आणि त्याचं इथं आम्ही भोगलं. त्या कंपनीला आम्ही माफ का करावं, त्यांच्यावर काहीतरी गुन्हे दाखल झाले. मुळात
तुम्ही एखादं प्रपोजल तरी द्या की त्यांना काळ्या यादीत टाका, अर्धवट काम सोडलं. त्यांनी मंजूर तुमची घेतली असेल. अर्धवट काम सोडलं सर, त्यांनी अर्धवट सोडतात म्हणजे त्यांचं काम होताच ते डिस्को केलं ना प्रपोजल. म्हणजे काय झालं की त्यांनी त्यांच्या मुळात खरं सांगू का, मुळात त्यांनी कंपनीनं कामच केलं नाही. इथले साधे ज्यांना नॉलेज पण नाही, ज्यांचे साधे विकत लायसन गेलेले कॉन्ट्रॅक्टर, त्यांना वाचता येत नाही पेपर, अशा लोकांनी इथली कामं केली. कॉन्ट्रॅक्टर त्यांना दिलेलं आहे, पोर्ट कॉन्ट्रॅक्टर केलेलं आहे त्यांना. त्या कंपनीने मला काम पुढे केलं प्रॉपर कॉन्क्रीटची कामं केली. लेवल तर अजिबात इथं गाड्या उडते अशा. त्यामुळं कसं आहे, ही कंपनी पुन्हा आता बघा पूर्ण दाखवलं या तालुक्यामध्ये पुन्हा तुम्ही ते साधे कॉन्ट्रॅक्टर ही कंपनी पण त्यांना देणार, हे तुला हे तुला हे तुला. ऑलग्रेस त्यांच्या एवढ्या मोठ्या मशिनरीज आहे, डायरेक्ट नोएडा दिल्लीवरनं मशिनरी झाल्या त्यांच्या चंदीगडवरनं. ऑलग्रेस सगळं काम स्वतः करतात. त्यांच्या मशिनरी सेल्फ म्हणजे मॅन पॉवरच लागत नाही, त्यामुळे ते सतत करतील. आणि त्यांनी पण तसं एखादं पत्र आम्हाला देऊ द्या, त्यांनी पण पत्र देऊ द्या की असं नको व्हायला, ते मशिनी म्हणून चाललंय आमच्या पाठ झालंय हो 3-3दा बसून. माणूस आहे शेवटी थोडंफार चूक होईल, पण ते त्यांनी मेंटेन मध्ये केलं ना. पण मी मशीनचं म्हणते, मशीन ते नाही, मशीन त्यांचे एवढ्या मोठे आणि ते कोणाला असं कुणाला देत नाही. पण तशीच होती ना मोठी कंपनी म्हणून. मॅडम ऐका ना, कुठली कंपनी? इंटरनॅशनल कंपनी आहे, काय असा अवस्था आहे? हो ना, मॅडम 2 मिनिटं ऐका. माझं काय म्हणणं आहे, आमच्या तालुक्यातल्या लोकांना कामं मिळतात, आम्हाला वाईट वाटत नाही, त्यांना मिळावीच. पण माझं काय म्हणणं आहे की कमीत कमी त्यांचं कर्तव्य, जी कंपनी आहे त्या क्वालिटीचं, त्या ह्याचं होतंय का, चांगल्या दर्जाचं काम पाहिजे होतं. रात्रीच्या 12-1 वाजता आम्ही कामं बंद केली त्यांची. आहे का प्रोसिजर मध्ये तुम्ही कधीही उठून कधीही काम करू शकता? ठरलेल्या मानकानुसारच झाले असावेत, कारण बापू जर ठरलेल्या मानांकनाप्रमाणे झाले असतील तर मग एका वर्षात उखडले कसे, कॉन्क्रीटचं खडी कशी काय बाहेर आली, हे नाही होऊ शकत ना. मग 7 महिन्यातच ते वर आले सगळं. पावसाची इंटेन्सिटी वगैरे नाही आहे तशी, मग त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. भयानक वाढ परिस्थिती आहे. महिन्याला गाडीला सर्व्हिसिंग करायला लागतंय, आवळून घ्यायला लागतंय. मान्यच आहे मला. मेंटेनन्स म्हणजे काय आहे, तुमचं ग्रीड टाकतात ते, तिथं डांबर आहे का? पावसात डांबर टिकत नाही ना. उन्हाळ्यामध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये काय हेच अधिकारी म्हणले गणपतीच्या आधी बोललेला की आम्ही रस्ता पूर्ण करून देतो आणि धक्क्यावर बसलेलो. ऐकून घ्या, काय झालं खरं सांगा, असं आश्वासन बाद झालंय. बोललेलं का नाही, दाखवू का व्हिडिओ आहे आपले, रेकॉर्ड आहे. आणि ह्या वेळेस सुद्धा मॅडम असं काय बोलू नका. गणपतीनंतर अजिबात भरलं नव्हतं, खोटं बसवत आहे. बरं ऐका ना मॅडम, ऐका ना मॅडम, तुम्ही आमचं काय म्हणणं माहिती का, जर मेंटेनन्स किंवा जे काय करायचं डागडूची तुम्ही करतानाच का पावसामध्ये किंवा आम्हाला का सांगावं लागतं तुम्ही करा म्हणून किंवा डबरे. तुम्ही समजा माहित आहे की पाटण तालुक्यामध्ये जानेवारीला पाऊस, जूनला पाऊस चालू होतो, मग जूनच्या मे मध्ये तरी त्यांनी ऍटलिस्ट कामं त्यांची जी काय आहे ती करावी. त्यांना मग आम्हाला सांगायला लागतं ही झाड झुडपं तोडा, सर्व फोटो द्यावे लागतात त्यांना आणि आम्ही देतो डिटेल्स. आता ही बघा अशी झाड, आता हे जर झाड आम्ही त्यांना दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, हे झाड जर भविष्यात पडलं तर मोठा अपघात होऊ शकतो. 2 वर्ष झालं सुकलेलं आहे. सांगा का, म्हणजे आम्ही फोटो सह दिले तुम्हाला. तुम्ही पत्राला कळणार कधी एखाद्या गाडी पडल्यानंतर आम्ही लेखी किती वर्ष झाली. आता ह्याच्यात ते सुद्धा आहे, ते झाड सुद्धा आहे, हे झाड ते इथे दिलेलं आम्ही त्यावेळी दिलेलं आहे. कधी दिलं हे पत्र आम्ही 2023ला दिलं 7व्या महिन्यात की बाबा हे पावसामध्ये काय होऊ शकतं तुम्ही. म्हणजे असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय म्हणायचं आहे माहिती आहे काय, याच्यातून आम्हाला तुम्हाला काय, तुम्ही अधिकाऱ्यांना आम्हाला तुम्हाला वेटीस किंवा काय धरायचं किंवा असं सांगण्याचं काय, आम्हाला उपोषण आंदोलन का करायला लागतं किंवा आम्ही केल्यानंतरच मग तुम्ही काय येत आहे असं मला म्हणायचं आहे. नाही, ते मंजुरी आणि या प्रोसेसमध्ये खूप कालावधी निघून जातो, त्यामुळे आणि आम्ही ना शेवटी आम्ही वरिष्ठ कार्यालय आणि आम्ही त्यांच्या अंडर, मग या प्रोसेसमध्ये जो कालावधी निघतो ना त्या कालावधीतच खरा प्रॉब्लेम होतो.
मग ते काय होतं ना, मंजुरी प्राप्ती आम्ही काहीच नाही करू शकत जोपर्यंत आम्हाला मंजुरी आणि ऑफिशियल कॉन्ट्रॅक्टर येत नाही. आम्ही कोणाकडनं खड्डे भरू आणि काय म्हणून करू? त्या प्रोसेसला टेंडर कॉलिंग या सगळ्यांना भरपूर वेळ चालला जातो. त्यासाठी कसं असतं ना, म्हणजे समोरचा शासनाची बाजू पण ऐका. आता हे मॅडम तुम्ही सांगा कंपनीचं आम्ही किती ऐकायचं? ऐका साधी गोष्ट ऐका. मलमपट्टी करताय ना मॅडम, महिनाभरात बनवून करून देतो. आम्ही गणपतीच्या आधी भरतो मॅडम संगमनगरला. त्यानंतर काय झालं, आता साधं यांना खड्डे भरण्याचे फोटो साधं खडी जर भरली आणि त्याचा डांबर टाकलं तर ते पावसामुळे कसं टिकणार? मॅडम पाऊसच नाही, महिना झाला आता. मग हेच काम उन्हाळ्यात करायचं असतं मॅडम, यासाठी सांगतो मी तुम्हाला. खड्डे भरले नाहीत, जे चढ उतार होते का नाही तीच फक्त हेच ओळखीचे कॉन्ट्रॅक्टर असतात मानाचे गणपती असल्याने. तसेच खड्डे भरले जातात. दरवर्षी आम्ही पावसाळ्यात तुम्हाला बोलवतो, तुम्ही तेच आश्वासन देता आणि आम्ही असं उपोषणाला बसतो. प्रत्येक गोष्टीची मी असं म्हणत नाही, प्रत्येक गोष्टीचं पत्रव्यवहार केलं. तुम्ही जे बोलाल ना ते मी तुम्हाला पत्र देईन. हे झाडं सुद्धा लावायला कुठला समाजसेवक किंवा आणि कोण सामाजिक वनीकरणाची लोक रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं लावते, त्यांना ती परमिशन कोणीच नाही केलं. आणि बघा मी ज्यावेळी पत्रव्यवहार केलं शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होतो. कंपनीनं परवाशी झाड तोडलं, त्यांच्यावर काय झालं का विचारा. त्या दिवशीच तोडले. नुकसान होतंय. समर्थ झाडं तोडताना असं ऍफिडेव्हिट करून घेतले, ज्यांनी हे ऍफिडेव्हिट दिलं की 6 महिन्याच्यात आम्ही झाडं लावतो, त्यांच्यावर तुम्ही कारवाई काय केली? म्हणजे एक तुमचं एखादं पत्र गेलं का की संबंधितांनी आम्हाला हे असं दिलं तर त्या काळात झालेलं नाही, यांच्यावरती कारवाई करा. तुम्ही दंड केल्याशिवाय एखादं सांगा. मॅडम तुमच्याकडे अधिकार आहे. मॅडम ते कंपनीवाले आहेत ना ते पाठीमागचे, त्यांना विचार त्यांनी एक झाड त्या दिवशी तोडलं, काय झालं केलं तुम्ही त्यांचं? हे कंपनीवाले ना. आपने उधर पेड़ कट किया था वाजेगाव में परसों के दिन, एक महीना होगा. वो नलौड़े सर आए थे क्या उधर फॉरेस्ट वाले? क्या हुआ फिर वो जिसका जमीन था ना, जमीन था वो अंदर में उसको पोखले नहीं करने के लिए जाने का था, रास्ता में वो कटिंग किया था, हम लोग नहीं किया था. किसने किया था? वो जमीन वाले नहीं किया था, आपने किया था. आप उधर खड़े थे, आपका यूके नंबर का गाड़ी था उधर खड़ा. हमारा जो इंजीनियर है ना इंस्ट्रक्शन दिया था उनको मालूम है फिर. हाँ वो खेत वाला नहीं था, फिर आपने किया था. मॅडम बरं का, जास्त काय बोलत नाही, शॉर्टकट तुम्हाला सांगतो. आम्हाला मुळात त्या कंपनीवरती कारवाई झाली पाहिजे, एखादं तरी पत्र पाहिजे. एक त्यांनी झाडं जी लावली नाहीत ते मुळात त्यांच्यावरती झालीच पाहिजे कारवाई झाडाची. कारण काय माहितीये का, तुम्ही आता 35 किलोमीटर झालं म्हणताय ना, मग त्या जिथं अवेलेबल आहे तिथं तुम्ही झाडं लावायच पाहिजे. आमचं तर आता म्हणणं असं आहे की त्या वर्ष झालं 16-17 पासून त्या 22 मध्ये जवळ 6-7 वर्ष त्या वयाची त्यांनी झाडं लावली पाहिजे. केलं आहे. मला असं वाटतं या आठवड्यात त्यांची झाडं लावण्याची प्रक्रिया जी तुम्हाला दिसणार ते दिसेल आणि आम्हाला कंपनीवरती कारवाई झालेलं पत्र तुम्ही आम्ही आता उपोषणाला बसलो म्हणून तुम्ही सांगताय ती प्रक्रिया दिसणार, त्याच्या अगोदर का दिसली नाही? कारवाई का केली नाही त्याच्या अगोदर का दिसली नाही? आता उपोषणाला बसलं म्हणून तुम्ही सांगताय. त्या आसपासची जी गावं होती त्यांचे एलएची पेमेंट अजून बाकी होते. जोपर्यंत खजप होत नाही आपल्याला हा सांगायचा येतोय, पेमेंट बाकी होतो हा सांगायचा येतोय फक्त तुमचा. जे खरं मॅडम तुम्ही आला 1 महिन्यापूर्वी त्यावेळी पण तसंच नाही, ते खड्डे भरून घेतो, काय झालेलं नाही काय नाही. आम्ही रोज या खड्डे नाही, तुम्ही येताय चांगल्या गाडीनं, तुम्हाला काय त्याची गरज नाही. बस आम्ही येतो त्या वडापच्या गाडीत, मग आम्हाला कळतंय तो कसा खड्डा येतो. बरं काय इकडे बघा, नवा रस्ता ते ढेबावडी रस्ता झाल्या एका महिन्याच्या ते वृक्षारोपण झाले. बघा जाऊन तुम्ही त्यांना कोणाची परवानगी, कुठल्या शेतकऱ्याची परवानगी? मॅडम तुम्ही घेताना मागवर करताना झाडं घ्या, पर्यावरणाबद्दल तुम्हाला काळजी पाहिजे. झाड आहेत ना ती जास्तीत जास्त रिप्लॅन पण करता येते की एवढा खर्च करता येते, रिप्लॅनच करा, सोडून देणारच नाही. पत्र दिलंय, 21ला दिलंय, 22ला दिलंय, अशी तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला दिलं ते आणि मंत्र्यांना पण दिले. अशी कितीतरी मी पत्र दिली. कशाची काय नाही, ह्या कंपनीनं काय काय केलं आणि त्यांनी काय अर्धवट सोडून गेली ते. त्यावेळी त्यांची मंजुरी पण नव्हती नाही कुठली, जे तुम्ही आता म्हणताना 35 किलोमीटर केलं पुन्हा त्यांनी हँडओव्हर केली नाही गेली ती हे करून, ते सुद्धा तेव्हा नव्हतं. तेव्हापासून मी म्हणते त्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. म्हणजे मी असं म्हणत नाही आज उपोषणाला बसलो म्हणून, त्यांनी प्रोसिजरला होती, त्यांनी सांगितलं की आमचं दिल्लीमध्ये चालू आहे प्रोसिजर, तेव्हापासून मी त्यांना हे पत्र करतो. म्हणजे असं काय नाही की मग त्यांनी आमचं पण समाधान झालं पाहिजे की त्यांच्यावरती काहीतरी कारवाई बाबा आम्ही केली म्हणून.
त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती काय कारवाई करणार ती पत्र काढा. म्हणजे तुमची एनर्जी कमी करून तुम्हाला अजून 10 दिवस उपोषण करायचं आहे. त्यांनी काय कारवाई केली त्यांचा पत्रव्यवहार बघा, तुमची पत्र त्यांना माहित आहे. तुम्ही मॅडम कारवाई केलेली दाखवा, मग ठरवू आम्ही. तुम्ही कारवाई केलेली दाखवा त्या कंपनी. आणि मी तहसीलदार साहेबांना पण हेच सांगितले. तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला परवाला बोललो होतं ना, तुम्ही नव्हतात कोण अधिकारी पण बोललो होतो तेव्हा आम्हाला सांगितलं हेच पत्र जेव्हा घेऊन आले तेव्हा. पण आम्ही त्यांना सुद्धा सांगितलं, साहेब सुद्धा म्हणते नाही ते केंद्रातलं काम हे तालुका तुमचा आहे, त्या तालुक्याचं बाप तुम्ही आहे म्हटलं, त्यामुळे तुम्हाला अधिकार आहे आणि आम्ही उपोषण बसणार तर तुम्हीच त्याला जबाबदार. कालचं स्टेटमेंट आहे बघा, कुठल्या तरी गावामध्ये खड्डे भरलेले म्हणून गडकरी साहेब म्हटले राज्यातले रस्ते कॅन्सल केलं कार्ड मधलं, केंद्राकडे वर्ग लेट केलं म्हणून. पण आज आहे बातमी, नितीन गडकरींनी पण मला पत्र दिले, त्यांच्या पाठपुरावा केलेला नाही, त्यांनी पण मला पत्र दिले. या LNT कंपनीची मी कंप्लेंट दिली होती. हे अधिकारी वर्ग पण कधीतरी येणार महिन्यात नाही, त्यांना काय वाटायचं नाही, योग्य ती कारवाई करतो म्हणजे येणार पण त्यांच्याकडे नाही. ह्या रोडवरनं आजारी पेशंट जाते, प्रेग्नेंट महिलांना पण नेलं जाते, दाखल झालं पाहिजे. मग गेल्या वेळेस आपली मागणी हीच होती की यांच्यामुळे कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यावेळी आम्ही लिस्ट दिलेली, त्यावेळी लिस्ट दिली होती की तालुक्यात किती लोकांची ह्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाली ती लिस्ट दिली त्या उपोषणामध्ये. आपण आठवते का डिटेल द्यायला पाहिजे. एवढी डिटेल्स दिली होती की ह्या ऍक्सिडेंट झाली त्याला फक्त कंपनी कारणीभूत आहे, कारण त्यांनी व्यवस्थित केलं नव्हतं सर्व जे काय रस्त्याचे नियोजन, त्यामुळे ते ऍक्सिडेंट झालेले. त्यावेळी सुद्धा मी लिस्ट दिली होती. असं काय नाही म्हणजे ती गेली म्हणजे त्यांचं संपलं असं नाही. आम्हाला काहीतरी तुमच्यावर पेपरवर याच्यावर पाहिजे, त्याशिवाय तर आम्ही नाही उठू शकतो. थोडक्यात ह्यांच्या वतीने मी सांगत आहे एकच, कंपनी ज्यावेळी गेली कंपनीला पूर्ण काम दिलेलं होतं अगोदर, जे 13 किलोमीटर आले त्यासाठी कंपनीला काम दिलं होतं. ती कंपनी ज्यावेळी गेली नसती आता ही अवस्था आली नसते, आम्हाला इथं उपोषणाला बसायला वेळ आली नसती आणि जनतेचं एवढं हाल झालं नसतं आणि निष्पाप जीव गेलं नसतं. आमचा एवढाच हेतू आहे, त्यामुळे तुम्ही कंपनीवर कारवाई करा आणि आम्हाला तसं काहीतरी लेखी द्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तुमचे जे समर्थन करण्याच्या दृष्टीने तुमचं जे पण आहे आता अडचण त्यावर आम्ही चर्चा करतो. पण मला असं वाटते आता म्हणजे उपोषण काहीही गरज नाही आहे. ऍक्च्युली 7 दिवस उपोषण आम्ही करतो, म्हणजे पहिल्यापासून आमची सवय आहे. मी 7 दिवस एकदा बसलो की आम्ही 7 दिवस उठतच नाही. 7व्या दिवशी तुम्ही मग काय असं ते लेखी आम्हाला द्या किंवा नका ते, मग आम्ही पुढचं काय असेल दिशेने म्हणजे जे आहे ते सांगतोय. कारण काय आम्हाला तेवढा अधिकार आहे 7 दिवस बसायचं, त्याच्यानंतर मी कुणालाही बसू शकतो. अजून मला तरी 7 दिवस मी बसू शकतो. आम्ही 5 जण बसणार आहे यावेळी. त्यांनी उद्या पत्र दिलं तर तुम्ही उद्या उठू शकता. पण आम्ही म्हणतोय त्यांनी आमच्या ह्याच्याप्रमाणे दिलं उठणार. आणि दुसरी गोष्ट नवीन जी कंपनी आल्या त्यांनी पण आम्हाला लिहून द्यायचं आहे. नाही पण तुम्हाला आम्ही आन्सर तर लेखी ते दिलंच आहे ना. हे आन्सर काय आहे मॅडम, हे तुम्ही वाचताय काम चालू झालं. काय हे काय आन्सर आहे, लेट LOA असते आधीची एक प्रोसिजर. हे काय दिलं आम्ही इथं अशाशी उपोषणाला बसले, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही वरिष्ठांना तुमच्या कळवा. त्यांचं म्हणणं आहे की त्या कंपनीने अर्धवट सोडून दिलं, त्यांची मागणी चुकीची आहे, परंतु त्यांच्यावरती त्यांचं म्हणणं आहे की गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्या स्कोप मधले काम असं त्यांनी केली आहे की अजून आहेत ना बाकी. आत्ता जायचं का मी दाखवतो तिला त्या पॉईंटला पत्रकार जावा तुम्ही गाडी देतो दाखवा काय त्यांनी कामं केली ती पण दाखवतो. बरेच नाही इथून पाठीमागं मावशीच्या पासून काढापर्यंत बरेचसे आता डागडुजी करायचे आहेत ना, पण बाकी आहेत ना. ते आपल्याला 1 वर्ष 2 वर्षापूर्वी लेखी दिले करतो म्हणून ती केली नाहीत ना. आता मी येतानाच बघितलं. आता मी ते म्हणतोय ना आता करतीलच की. तुम्ही आला म्हणून ते आले असतील ना, आम्हाला दिसत नाही, तुम्हाला दिसते. आम्ही दररोज आहे रोडला, आम्हाला कुठं दिसले नाहीत ते एकदा. मॅडम ना बघा काय आता पण दाखवली ना तर कितीतरी काम अपुरे त्यांच्याकडून राहिले, कितीतरी काम काय अपुरे मला सांगा. भरपूर आहेत. तुम्ही रस्त्यावरून ज्यावेळेस जाल ना त्यावेळेस तुम्ही भरपूर काम आहेत. काय त्यांच्याकडून काम म्हणजे आता हे पिकअप शेडचं पण त्यांनी एका दिलं उदाहरण. पिकअप शेड जे तुम्ही दिलीत जागा अवेलेबल करणार तिथं देणार, अर्धवट सोडली त्याचं काय अर्धवट पण आहेत सोडलेत नुसते हे उभे केले स्ट्रक्चर उभे केले, बाकी त्याच्यावरती काय पत्र वगैरे काय असे दिले. 3-4 फोटो दिलेत बरं का. त्याच्यानंतर मेंटेनन्स मध्ये तुमचं जे आता सर्व रिफ्लेक्टर वगैरे जे काय कुठं त्यांनी वेळ आम्ही ज्यावेळेस सांगलो त्यावेळेला लावणार. त्यावेळी दिसायचे बंद झाले तेव्हा लावले पाहिजे. पट्टे ते तुमचे काय त्याला बोलतात ते मारले पाहिजेत. बघा आता तुम्ही काय त्याची अवस्था म्हणजे आपण सांगितलं कीच मारणार. बाजूने जेवढी जाडी एवढी वाटते जाडी पण आम्ही फोटो काढून टाकतो. मी फोटो काढून दिलं की मग ती काढायला घेणार.
असं नाही ना, मी त्याला आता मेंटेनन्स येताना म्हणत नाही. बघितलं झाडी वगैरे करण्याचे काम आता चालू आता होतं. म्हणजे आता हे उपोषण परवापासून चालू आहे, पद्धतच नाही का परवापासून दिलेलं? चालू आहे त्यामुळे उपोषण तुम्हाला चालू काय आहे. वाटतं? चालू केले ते हा. काम चालू केलेलं आहे. बातम्या पेपरला लागल्यानंतर चालू केलं असं हा. एवढं उघडून काम केलं बरं असतं सर, आम्हाला मॅडम तर बघा, झाली नसती कसं आहे ना. एल&टी कंपनीने तो ब्रिज पण होता केराचा, एक उदाहरण आता साधलं केराचा पूल, केरा नदीचा पूल एल&टी कंपनीच्या स्कोपमध्ये मला तुमच्या शेजवळांनी लेखी पत्र दिले तसं ते आमच्या एल&टी कंपनीच करणार आहे. आता चालू आहे का तो पूल 2023ला मला पत्र दिलं ऑलग्रेसच्या कामात घेण्यात आलंय. त्याला घेणार. मग तुम्ही म्हणजे तुम्ही मनाला वाटेल तसं पत्र देणार का? नाही आम्ही आधी मंजुरीसाठी पाठवतो त्यांनी केलंय ना. आता तुम्ही दिलं की पण मला जे ऑलग्रेस करणार नाही ऑलग्रेस आता करणार, आता त्यात तुम्ही ऍड केलंय बरोबर ना, पण त्यावेळी तुम्ही मला दिलंच ना पत्र की आम्ही हे पूर्ण एल&टी कंपनी करून देणार, दाखवून तुम्हाला माहितीच्या अधिकारात ब्रिजचं काम दिलं. केलंय ना त्यांनी. ब्रिजचं काम केलं, वाहतूक पुढं चालू केल्या. तिकीट सुद्धा काम बाईक आहे ना, त्याला किती दिवस तेच बोलले ना आम्ही करून देतो बोललो. तिथं जास्त अपघात व्हायला लागले मॅडम. तुम्हाला आठवड्याला एक अपघात होतो तिथं, रोज अपघात होते तिथं, म्हणजे चालूच आहे सारखं. कळत नाही आम्ही 2-3 ऍक्सिडेंट मध्ये काम राहतो. वेळेतून एवढं आणि अपेक्षित मुळात- होतं. लोकांना त्रास होतोय ते जाणीव कुणालाच का होत नाही. मॅडम तुम्हाला सांगतो, तुम्ही पण आमच्यासारखे नागरिक आहे म्हणून बोलतोय, अधिकारी म्हणून किंवा काय आम्ही तुम्हाला सांगत नाही. आमच्या भावना तुम्ही समजून घ्या. तुम्ही पण अधिकारी म्हणून आमच्या काही गोष्टी घेऊ नका की बाबा तुम्ही पण एक सर्वसामान्य आहे असं समजून हे घ्या. कारण तिथं जी ही कोयनेची लोक आहेत मॅडम तुम्ही एकदा आहे ना, रोज पाठवा आता जरी तुम्ही याचं जाऊ म्हणा. शकत नाही, पण तुमच्या कोण असेल ना त्यांना एकदा बाईक वरून पाठवा कोयनेला. काय अवस्था होतं बघा धुळ. अहो अधिकारी फिरू दे बारक्या गाडीवरून. तुम्हाला समजेल सामान्य काय माणसाची होतं तुमच्या प्रवास एअर कंडिशन गाड्यात तुम्हाला त्या काहीच गाडीत वाटत प्रवास नाही. करू. आम्हाला रोज यायला लागतं इथं. अधिकाऱ्यांनाच फिरवा गाडीवरून बारक्या. आम्ही जिथं चांगलं झालं तिथं चांगलंच म्हणतो. आम्हाला रामाळा कोयना रस्ता आहे ना, ते कोण जाधव कोण काय होतं, चांगला रस्ता झालाय, चांगला ते चांगला. पण तुम्ही धक्क्यापासून इथं या की पण काय होतंय बघा, 1.5 तास जातोय 15 किलोमीटर. आणि मॅडम बरं का रोज 4 ते 5 अँब्युलन्स या रोडनं जाते कराडला. मला वाटतं पेशंट तो टिकतच नसेल मॅडम बरं का त्या रस्त्यावरून. नोट करा थोडं तुम्ही. महत्त्वाचं आता ती नोट करा कंपनी आली ना, त्यांना जरा पाणी बिनी तर मारायला सांगा. धुळा एवढा उडतोय ना आता तर. काय. आणि आमच्या आता एक 5-6 दिवस उपोषण आहे विनंती वाजा अशी, इथं पण मारा पाणी जरा मारलं पाणी. तर बरं होईल. विनंती वाजा की बाबा पाणी जर मारलं आम्ही बसणार इथं 5-6 दिवस. आमच्याला नाही पूर्ण रस्त्यावर तेच की म्हणतोय, मारलं. अहो, ह्याच की म्हणतोय. तुम्ही काय करताय माहिती का, जिथं सांगितलं तिथंच मारत बसताय पाणी. आणि काय इथं झालंय? पाणी मारणार, बाकी तसं राहील. सगळीकडे मारा पाणी. हो का? धक्क्यापर्यंत लय वाईट परिस्थिती आहे. दुकानदार तर शिव्या देते तुम्हाला समोर दिल्या आता शिव्या. ही वेळ आली आता. चर्चा लय होते, मुद्दे सांगा तुमच्या. नाही मुद्दे सांगतो ना, लिहून देतो आता. हो का? त्यांना सांगा. कागदाचे घोडे ही तुमचा प्रश्न झालं. सामान्य माणसाला दररोज जायचंय. वर्क ऑर्डर होणार, तुमचे कागदी घोडं नाचणार, नंतर काम सुरू होणार. दिसलं असेल. मॅडम ऐका ना. मॅडम असंच आम्हाला त्या कुलकर्णी कोणतरी मॅडम होत्या, त्या हेळवागला आंदोलन झालं त्यावेळी तसं सांगितलं. मॅडम देशपांडे की देशपांडे होते, ते रिटायर झाले. बरं का आमचं एकच म्हणणं आहे की उगाच काही वेगळं काय हे नाही, फक्त त्याच्यावरती हे आम्हाला ह्या कंपनीनं सुद्धा ना, मी मगाशी अर्ध्या दिवशी राहिला आपला की त्यांनी मुळात स्वतः काम केलं पाहिजे आणि त्या क्वालिटीचं केलं पाहिजे. जर आम्हाला चुकीचं वाटतं तर पुन्हा आम्ही रस्त्यावर बसलो. कारण काय शेवटी हे तोपर्यंत आता हे तालुका आम्ही आमचा आहे मॅडम ना, बसणार तुम्हाला पण आता बसवणार असं झालं मुळात मॅडम ऐका, सहनशीलताच संपली. मॅडम ऐका, या एअरपोर्टनं येऊन जाऊन तर ऐका आमचं उदाहरण ऐका की तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणू नका, तुम्ही घेऊ नका. नाही, त्यांना पण. दुसरे पण अधिकारी असताना अधिकाऱ्यांना पण घ्यावाच लागणार ना. मुळात आंदोलन आमचं मनसेचं हे अशा पद्धतीनं नसतंच. पण आम्ही काय करतोय तर आम्हाला हे लोकांचा दिखावा नाही करायचा. आम्ही नुसतं तुम्हाला पत्र देऊन हे करणार आहे ते करणार आहे, भीती दाखवायचा आमचा उद्देश नाही, किंवा आम्हाला नुसतं पेपरमध्ये नाव घेऊन हे करायचं होतं म्हणून. हे प्रॉपर झालं पाहिजे म्हणून आम्ही इथं बसतो. प्रॉपर झालं पाहिजे म्हणून बसतो, कारण हे आम्ही रोज भोगतोय. अहो साधं आमचं काही अडचण असलं आम्ही जाऊ शकत नाही त्या कोयने साईड. अहो ते आमचे पालकमंत्री ते सांगतो, पालकमंत्री आमचे फिरून गेले. तुम्हाला ते दिसेलच. पालकमंत्री आमचे फिरून गेले फिरून. म्हणून आम्ही काय बोलू शकत. आता कंडक्टर आले. शरद पवार साहेबांना रोड माहित नव्हता रात्री, म्हणून ते हळूहळू गेले. त्या बिचाऱ्यांनी जायला नाही पाहिजे होतं ह्या वयात, ह्या खड्ड्यातनं. खरं तर इथून त्यांनी जायला नाही पाहिजे होतं. त्यांना सांगितलं नाही त्यांच्या पण गाडी बदलायला पाहिजे होती. आपण लोकलची गाडी द्यायला पाहिजे म्हणजे त्यांच्या पण लक्षात आलं असतं. तो पण नेता राष्ट्रीय लेवलचा आहे, त्यांच्या पण लक्षात आलं असतं. आहे का नाही? साधी गाडी द्यायला पाहिजे त्यांना. नेलं नाही पाहिजे त्यांना आपल्या लोकांना. नाही, उलट साध्या गाडीनं न्यायला पाहिजे. म्हणजे सामान्य माणसाची काय व्यथा आहे माहिती घेतात त्यांना माहित असणार. माहिती असणार त्यांना.
परवा बाहेर पडताना पालकमंत्र्यांचा दौरा होता, पालकमंत्र्यांनी शॉर्टकट काढला, मधून गेले तिकडे हेळवाक मध्ये बाहेर निघाले. सामान्यानं काय करायचं, सामान्यानं काय करायचं पर्याय नाही. मुद्द्यावर या, तुमचा काय मुद्दा तेवढं तुमची एनर्जी वाया घालू नये. नाही आहे की मुद्दे सांगते. आणि हे बघा जरा मशीन जरा बंद 5 मिनिटं होतं मला, 5 मिनिट माझं हे काढायचं असं 5 मिनिटं पण जाणीव मुळात आमची मुद्दा पहिला आहे की त्या LNT कंपनीवरती गुन्हे दाखल झाले. तुमच्याकडून काळ्या यादीमध्ये टाकण्याची त्यांना शिफारस झाली पाहिजे, हे आमचं स्वतःचं म्हणणं. ते तुमच्या कसं बेस ह्याच्यात बसत असेल ते तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने सांगा मुळात. कारण काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजे. आमच्या तालुक्याचा हाल त्यांनी करून गेले की पळून नाहक पैसे घेऊन स्वतः न काम करता दुसऱ्या जीवन काम करून घेतलं आणि पैसे घेऊन फक्त काढून गेले. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आमची मागणी आहे. त्याच्यानंतर जी झाडं आमची जी त्यांनी हे केली ती आत्ता त्यांनी अवेलेबल जिथं जिथं जागा तिथं त्वरित लावली पाहिजे. आणि ती सुद्धा त्याचं वय आत्ता किती असणार आहे, 6 वर्ष की 17 पासून ते आजपर्यंत वय असणार, म्हणजे 6 ते 7 वर्षाची वय मर्यादेची झाडं पाहिजे. हो मिळतात की त्या वय मर्यादेची झाडं लावली पाहिजे. ती सुद्धा 5 पट लावायची आहेत, म्हणजे 28,200 त्यांनी झाडं लावायची आहेत. ती आता त्यांनी जागा जिथं अवेलेबल असेल त्यांनी त्वरित लावली पाहिजे. आत्ताच लावूया, दिवस कशाला द्यायचे आणि त्यांनी ती जगवली पाहिजे. ते त्याच्यात आहे तसं 3 वर्ष त्यांनी जगवायचे. पुढचं झाड तोडायला शेतकऱ्याला लावायला गेली किती वर्ष, 8 वर्ष लावली नाही. पुढचा मुद्दा काय बरोबर. आणखी LNT कंपनीचं जे तुम्ही आतापर्यंत त्यांना किती अदा केलेलं आहे बिल टोटल, त्याची सुद्धा आम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे. का तर त्यांनी जे काय पूर्ण अपुरी काम केलं आणि त्यांचा महत्त्वाचा काळ कधी संपला, चालू केलं त्यांचा हे संपला कधी, आणि मेंटेनन्स ते अजून किती दिवस करणार आहे. आणि ते मेंटेनन्स म्हणजे नक्की त्यांच्या लेखी काय आहे मेंटेनन्स, का आम्ही सांगितल्यानंतर करणे, आपलं त्यांना दिसल्यानंतर त्यांनी करणे, हे पण कळायला पाहिजे. कारण मेंटेनन्स ज्यावेळी जिथं काय खराब वाटतं तिथं त्यांनी त्वरित केलं पाहिजे. मला दिसतं पण अधिकाऱ्यांना दिसलं पाहिजे, ते करत नाही. मेंटेनन्सचा सुद्धा कार्यकाळ आहे ना, तो त्यांनी आपल्याला सांगितलं पाहिजे अजून किती आहे त्यांचं. हो की 1.5 वर्ष आहे. मग त्यांनी आत्ता जे केला ना संपला, त्याच्यामध्ये त्यांनी काय नक्की मेंटेनन्स केला आहे तसंच आहे, सांगितलं करतात. आजूबाजूचे झाडं स्वच्छता करणे. आता मॅडम आता ना तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त येणार वगैरे असाल किंवा काय आता वरिष्ठ अधिकारी येणार म्हणून त्यांनी आता देणार ते सुद्धा बघा निस्र फटेवरून तुम्ही येणार, तुम्ही काढकुठनं येणार नाही म्हणून मग त्यांनी तिथून इकडे चालू केले. बघा आत्ता जाऊन बघायचं पुढचं. आम्हाला सर रोज ग्रुपवर फोटो येतात ना होच ना, पण ते पुढचे कधीतरी पुढचे पण घ्या ना. त्यांना म्हणायचं की तुम्ही निस्रे फाट्यापासून पुढे जे आहे ना तिथलं मेंटेनन्सचं पाठवा, काय केले बघा कराडच्या दिशेने, ते सुद्धा त्यांच्याकडून घ्या. हे आमचं आम्हाला रोज त्यांचे मेंटेनन्सचे रोजच्या रोज केलेले चेनेज राईड जिओटॅगिंगचे फोटो येतात, त्यामुळे त्यांचं मेंटेनन्स सध्या चालू आहे असं ते सुद्धा. आणि त्यांनी आता समजा तुम्ही पावसाचं कारण देणार, परंतु ते सर्वच तुमचं रिफ्लेक्टर असतील, रेडियम किंवा जे नावं किंवा ते पट्टे वगैरे मारायचे ते सुद्धा, किंवा जे हे पडले प्रत्येक ठिकाणी जे खड्डे वगैरे पडले तिकडं त्यांनी केले LNT कंपनी, ते सुद्धा त्यांनी कामं त्वरित त्यांनी केली पाहिजे चालू जे काय ते. बरोबर. आणखीन काय राहिलं आणखी बोर्ड पडले ते नाही, इकडे यायचं आहे गावठांची बाजूला जी घर आहे त्यांना सपोर्टच का नाही, डिवायडरचं काही नाही. एखादी मध्ये 2 आहे, मध्ये 2 अपघात झाले, डायरेक्ट गाडीत घुसला त्यांच्या घरात. हो गाडी गेली तिकडे. नाही आपण ही लिस्ट त्याच्यामध्ये एक काम करा, 21/7/2023 एक आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, त्यात फोटो जोडून दिले. बरोबर. त्याच्यामध्ये असणारे सर्व तुम्ही ते मुद्दे घ्या, म्हणजे ते फोटो बघा जोडले, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांना सुद्धा दिलं. ते झाड सुद्धा एक काढायचं आहे बघा. ते असे जे आहेत ना ह्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर पण मिळालं असेल ना. आन्सर काय दिलंय, हेच आन्सर दिलं आम्ही करून देतो म्हणून. रिपीट पुन्हा केलंय म्हणून दिलं नाही त्यांनी. केलं असेल ना सर, ते साईड पट्ट्या वगैरे त्यांनी लावल्या पण त्याच्यानंतर लावल्या. फक्त 2 ठिकाणी जिथे विहिरीमध्ये गाडी गेली ना तिथले तुम्ही ते बॅरिगेटचे काय तुम्ही बोलता ते लावलं. आणखीन जे रिफ्लेक्टर ठराविक ठिकाणी होते ते लावले, नाव बदलायला सांगितलेलं
चुकीची झालेली वगैरे जे दिशा फलक वगैरे ती त्यांनी बदलली. ठराविक काय गोष्टी केल्यात नाही असं नाही. विहेच्या घाटातून जे काही करतील ना तेव्हा केलेत ना, परत करतील ना, तेव्हा केलेत नाही, त्यातून सुद्धा राहिलेत. झाड पडलं नाही म्हणलं काय तुम्ही दखल घेतली सांगा. 3 वर्ष झाले त्यांनी ते झाड तोडायला केलं का सांगा. अजून पण आहे ते झाड. आता काल मला फोटो पाठवला ना, आहे ना आम्ही वन विभागाला ते पत्र देऊ, फॉरेस्टची परमिशन आणि उंबरत मार्गे न जाता तुम्ही कराड मार्गे आणि ना सर नाही कुठल्या फॉरेस्ट आपण जे झाड सांगतो की नाही तोडायला राखली त्यांनी झाड, त्याच्या शेजारीची झाडं तोडली, परवानगी घेतली असेल ना. एकासाठीच कशी काय परवानगी राहिली ती? हा तुम्ही परवानगी पण वेळेत झाडाची परवानगी कशी राहिली? परवानगी राहिलेली नाही. 3 वर्षात काय तोडली तू. 2 मिनिटं ऐका ना तुम्ही. 2 मिनिटं ऐका. बघा तुम्हाला सांगतो बापू 2 मिनिटं ऐका. परवानगी आहेत मॅडम, परवानगी कुठं कुठं आहेत त्याची सुद्धा प्रत्येक प्रत आहे, ह्याच्या वाईज आहे. तुम्हाला सांगतो की किती झाडं कुठं रोडच्या बाहेर आणि आजपासून मारायला सुरुवात करा. आता पाऊस पडेलच. आज पाऊस पडला तर थांबवा. आणि झाडं जे आमच्या रोडच्या एक्झिटचे ROW तेव्हा आम्ही त्याच्या विदाऊट परमिशन आम्ही तोडू शकतो, पण आमच्या हद्दीच्या बाहेर असेल तर आम्हाला वन विभागाची डिपार्टमेंटला देणार की काय? एवढं काय अडचणीचं काम एवढं मोठं काय नाही, काय अडचणीचं काही नाही ना, आम्ही करतो. तुमची महामार्ग परिपूर्णतेची व्याख्या आम्हाला समजते की LNT काम परिपूर्ण केलंय. की आम्हाला समाधान निरसन होईल ना आमच्या अध्यक्षांचं. इथे ऍक्सिडेंट झालेला माहिती आहे का? बरं इथला समोरचा ऍक्सिडेंट समोर झालेला इथं आम्ही मोजवलं ती JCB आणून खड्ड्यात JCB चंद्रकांत शिर्केचा JCB आणून आम्ही मोजवलं. रात्रीचाच खड्डा भरला तो. रात्रीचाच म्हणजे जनतेनं त्रास होतोय म्हणून जनतेनं भरला खड्डा. त्यांना दिलेलं अदा केलेलं एकूण बिल बरोबर, आणि त्यांनी एकूण किती 35 किलोमीटर केलं ना. झाडं जी आहे ना, आता पुन्हा जी रस्त्याच्या कडेकडून आता तरी किती बाहेर सेंटर पासून पूर्ण असते 7.5. मॅडम तुम्ही आता बोलला मगाशी जागा भूसंपादन केलेली आहे आम्ही. जर एखादा शेतकरी त्याच्या जाग्याचा मोबदला मागाय आला तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार का? काय कसं काय? नाही म्हणजे शेतकऱ्यांना त्या पद्धतीने सावध राहायला नेमकं काय? त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे फक्त, सर्व शेतकऱ्यांसाठी. हो, त्यांचा आम्ही प्रपोजल घेऊ, आम्ही प्रांतांना लिहू तसं पत्र की अशी आम्ही आम्हाला एक्झिस्टिंग ROW मध्येच करायची लागणार नाही, पण तुम्ही विचारता इन जनरल सांगतेय तर आम्ही प्रांतांना तसं कळवू की एवढी जागा लागते, मग मोजणी होते, मग त्याच्यानंतर तो प्रस्ताव वरती पाठवतो आम्ही. आता इथे बरेचसे शेतकरी आहेत, इथे 2-3 शेतकरी आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की तो रोड आमच्या जमिनीत येतोय, मग ते शेतकरी आल्यानंतर तुम्ही काय करणार? ते काय म्हणतात? आता इथे आलेले शेतकरी ते बोललेत ना की आमच्या जमिनीत आता येतोय, ही आमची हद्द आहे, तुम्ही परत इकडे येणार आहे. त्यांना आम्ही दाखवू ना आमची हद्द किती आहे दाखवू ना. त्यांनी तेवढाच करणार आहे, त्यांच्या हद्दीच्या व्यतिरिक्त घेणार आहे. जमीन शेतकऱ्याची घेणार नाहीत. आता 13 मीटरचं त्यांनी सांगितलं की 15 मीटर तुम्ही 15 मीटरच्या वरती घेणार नाही. लोकांना पैसे द्यासाठी ते आलेले काय करणार? ते परत जाणार, शेतकऱ्यांना द्यायला पाठवलेले ते परत जाणार. गेली आहे ती देणार पैसे, तेच मिळालेलं नाही मॅडम. म्हणते शेतकऱ्याची घेणार नाही मग. नाही आता घेणार नाही तर पैसे बी देणार नाही. हो, आता पैसे आता नाही. एक मिनिट. ज्या अक्वायर केलेल्या जमिनी त्यांची पेमेंट तुम्ही ज्यावेळी काम प्रत्यक्ष सुरू करायला त्यावेळी शेतकरी जर आडवे झाले तर आडवे आले तर काम थांबणार. या संदर्भात काय करणार असतं? त्या शेतकऱ्यांना सावध राहील. तसं काम करायला पैसे गेलेले नाहीत. काय कधी आडवा येईल जेव्हा त्याची जमीन जाईल त्याला विरोध असेल गेलेले आहेत. तुम्ही आता उदाहरणार्थ ही जमीन आहे, या जमिनीत तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात कराल पण त्या शेतकऱ्याला पैसेच नाही मिळालेले, त्याचे पेंडिंग आहे प्रकरण प्रांत ऑफिसला. हा, मग त्याच्यावर तुम्ही काय करणार? नाही, जर त्याची जात असेल तर आतापर्यंतचे प्रकरण सॉल्व्ह झाले. सर माझ्याकडे दोघांचा नंबर आहे, त्यांना फोन करून विचारा त्याच्या खात्यात माहिती काय की किती पेंडिंग आहेत अजून. नाही, ह्याच्यापूर्वी सुद्धा अशा गोष्टी झाल्या. 12 कोटी
कोटीचे भूसंपादनाची 10 ते 12 कोटीच्या भूसंपादनाची रक्कम लोकांच्या खातेवाटप चालू म्हणजे खात्यात आली आहे. आणि पर्सेंटेजमध्ये किती सांगू शकता तुम्ही? 100% झालं आता? नाही 100% नाही. ते लोक उद्या रस्त्यावर येणार, तुमच्या कामात अडथळा येणार, परत काम थांबलं की परत तुम्हाला त्या ठेकेदारांना त्यांना सांगायला उदाहरण पण आहे ना सर, या प्रोसेसला वेळ लागतो, थोडी प्रोसेस लेंदी आहे, पण 100% मिळणार आहे. तेवढा पेशन्स आणि तोपर्यंत शेतकरी थांबणार नाही. त्याच्यासाठी तेवढं ते एकदा सहकार्य काम चालू मिळालंच झालं पाहिजे. की शेतकरी थांबणार नाही, त्याचा अडवणूक करणार. नाही त्यांना तेवढं सपोर्ट करावंच लागेल. तेवढं तर आम्हाला सहकार्य आम्ही पण त्यांचं अपेक्षा नाही शेतकऱ्याने मॅडम मरतील ते चालेल का सर? हो मॅडम ऐका 1 मिनिट मॅडम 1 मिनिट ऐका की हो मॅडम तुम्ही आता बोला ना शेतकऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण शेतकऱ्यांचं नुकसान करून जर शेतकरी नुकसान सहकार्य कसा करेल? पूर्ण मोबदला त्यांना असं आहे ना, त्यांच्या जेवढी जमीन आहे तेवढ्या पटकन मिळतेच त्यांना पाहिजे सर. बघा तुम्ही आता परत हा विषय येणारच आहे, तुम्ही रिअल स्टोरी मध्ये जाल ना तेव्हा तुम्हाला ते कळेल. असं आहे हा, शेतकरी येणारच आहे मॅडम. बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्याकडे कंप्लेंट केलेत आहे. आम्हाला त्यात चालेल, तुमचे याच्यावर आम्ही एक पत्र देतो तुम्हाला, पण येत्या काही दिवसात तुम्हाला काम चालू दिसेल. मशिनरी तर आलंय, पण थोडं तुम्ही पण सहकार्य करा. आतापर्यंत केलं